सांगली जिल्ह्यातील आष्टा नगर परिषद निवडणुकीनंतर वातावरण तापलंय। ईव्हीएम स्ट्रॉंग रूमच्या बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडलंय। राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीनं मतदानाचा टक्का संशयास्पद रीतीने वाढवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला। या आरोपानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले। स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षेची योग्य सोय नसल्याचा आरोप केला। हजारोंच्या संख्येने जमलेले कार्यकर्ते घोषणा गोंधळ यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या घडामोडींवर शहर विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली। मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप त्यांनी केला। पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवला। नगर परिषदेच्या निवडणुकीत काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्टमध्ये एकूण मतदान ज्या झालेल्या रिपोर्टमध्ये 33,328 वोटर्स हे त्यांनी एकूण दिलेले होते। एकूण वोटर्स किती दिलेत बघा। त्यामध्ये वार्ड क्रमांक 3 चे एकूण 1311 एकूण मतदार आहेत। तर एकूण मतदार दिले त्यांनी 4077 आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले 3109। 2 नंबरचा भाग आहे की 9 नंबरच्या वार्डामध्ये एकूण 701 मतदान झाले असे दाखवले। तर झाले 708 म्हणजे एकूण 8 ते 8 मतदान कुठे गेले। किती चुकीचं आहे बघा। 10 नंबरचा वार्ड 4319 मतदान दिले। बर हे पोर्टल वरती दिलेला आहे। हा फाउंड बघा आष्टा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025। हा भाग जाऊ दे। हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो। इथं खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झाले। तर मी विचारतो हे मी दिलेलं नाही, मी काय केलेलं नाही आणि मग गडबड तयार झाली। ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशननं खाली खांद्याला हात धरून आणलं। मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा, मी त्याची टोटल करतो। पण मला खाली वडून आणण्यात आलं। हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे। काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। त्याला काय केलं, आम्ही अर्ज दिले, त्याला काय केलं। मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो, मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा, का मी या दंगा करायला आलतो हे पण हिस्ट्री काढा। पण ह्या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे। सीसीटीव्ही बंद होता आणि आमच्या पुढे माणूस आला सीसीटीव्ही चालू करायला। माझं असं मत आहे आजच त्यांचे सर्वचे सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा, त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि ज्यावर इतर गोष्टी काही नाहीयेत। धन्यवाद। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।